सोलापूर शहरासह परजिल्ह्यामधून दुचाकी चोरी करणाऱ्या विधी संघर्ष बालकाला जोडभावी पेठ पोलिसांनी अटक केली असून चोरीचे 6 गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी त्याच्याकडून 1,15,000 रुपये किमतीच्या 7 दुचाकी ह्या जप्त केल्या। रूपा भवानी मंदिराच्या पाठीमागे पुणे हायवेच्या कडेला चोरीच्या मोटारसायकल विक्रीसाठी दुचाकी चोर येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती। त्यानुसार पथकाने सापळा रचून या विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने शहरामधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली आहे। जोडभावी पेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मोटरसायकल चोरीचा प्रकार घडला होता आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे एक गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आपल्याला एक गुप्त बातमीदारामार्फत एक बातमी अशी भेटली की एक इसम एक मोटरसायकल चोरीची विक्री करण्यासाठी येणार आहे। त्याप्रमाणे सापळा रचून आपण त्या इसमास ताब्यात घेतले। ताब्यात घेतला असता तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे आपल्या निदर्शनास आले। तेव्हा त्याच्या नातेवाईकांसमक्ष त्याची चौकशी केली। चौकशी दरम्यान त्याने हा सदरचा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली केली। यामध्ये अजून आपण सखोल चौकशी केली असता त्याने इतरसुद्धा गाड्या चोरल्या असल्याचे आपल्याला निष्पन्न झाले। तर त्या अनुषंगाने अजून तपास करून अजून 6 गाड्या, ही एक चोरीली एक गाडी आणि अजून उर्वरित 6 गाड्या, अशा एकूण 7 गाड्या आमच्या DB पथकाला आणि आमचे अधिकारी यांच्या त्याचा शोध लागला। त्याच्यामधले 7 गाड्यांपैकी 5 गाड्यांबाबत जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंद करण्यात आले होते। एक गुन्हा फौजदार चावडी या पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला आहे आणि एक अफजलपूर कारण इथली एक गाडी आहे तिथं पोस्ट अफजलपूरला त्याची एक नोंद घेण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे सदर विधी संघर्षग्रस्त बालकाच्या कडून एकूण 7 मोटरसायकली हस्तगत करण्यात। एकूण कितीचा मुद्देमाल आहे सगळं? एकूण हा आहे 1,95,000 रुपयाचा हा मुद्देमाल सर्व गाड्यांचा त्यांच्या चालू परिस्थितीनुसार किंमत जी लावण्यात आलेली आहे त्यामुळे 1,95,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात।